त्याला काय म्हणतात म्हणाला? त्याला नारळाची शिडी म्हणतात. नारळाची शिडी. आणि ती अशी झाडाला बांधायची. म्हणजे एक प्रकारे ते सायकलिंगनी चालतं. हँडल आणि पॅन्डल आहे. हां, हा पॅन्डल आहे आणि हा हँडल आहे. हां, आणि चढता येतो हां. आणि धरता पण येतं. ओके. आणि मग तुम्ही पाय ह्याच्यावर ठेवता? पाय ह्याच्यावरती ठेवतो. हां. असे दोन असतात ना. हां. पण ते पक्क बांधावं लागतं का झाडाला? ह्याच्यावरती पाय ठेवला की टाईट होतं. हां. त्याच्यामुळे पक्क होतं. हां, कारण पाय ठेवावाच लागतो. नाही, पाय तर ठेवणारच, पण दोन पाहिजे ना? हा, मग दोन आहेत एक आहे ना. हां, तेच. असे दोन असतात. त्याच्यावर पाय ठेवतात ते. आणि मग इथे धरायला हँडल आहे आणि हे पॅन्डल आहे. त्याच्यावर असे दोन असतात, त्यामुळे दोन ह्याच्यावर दोन पाय ठेवतात झाडाला बांधून. झाडावर चढताना एक 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 त्यांनी पुढे जात आहेत वरती. झाडाला जाळी लावली आहे, ती दिसत नाही आहे. हिरव्या रंगाची आहे त्यामुळे दिसत नाही आहे. त्या जाळी काढून सगळे नारळ काढणार, फांद्या लोंबकळत आहेत त्या काढणार आणि परत जाळी लावणार, म्हणजे नारळ खालती पडणार नाहीत कोणाच्याही डोक्यात वगैरे. कारण हा जाण्या येण्याचा रस्ता आहे, त्यामुळे ते नारळाला दोन्ही झाडांना जाळ्या अशा लावून घेतलेल्या आहेत. एवढ्या उंच झाडावर चढून ती जाळी लावलेली आहे, ती साफ करायची. जाळी दिसत नाही आहे कारण ती हिरवीच असल्यामुळे दिसत नाही आहे, पण ती जाळी लावलेली साफ करून त्याचे नारळ फांद्या सगळ्या काढायच्या आणि परत ती जाळी झाडाला बांधतात ते. त्यामुळे जे काही नारळ फांद्या पडतात ते त्या जाळीमध्ये अडकून बसतात. इथे अशी उंच उंच सुपारीची झाडं पण आहेत आमच्याकडे. 4 लावली होती, त्यातलं एक तोडावं लागलं इथे. मग तिथे आम्ही अबोलीचं झाड लावलं आहे. सुपारीच्या झाडाच्या सुपाऱ्या आम्ही काही काढत नाही, पण त्या पडतात रोज आणि पडल्या की मग मी अशा गोळा करून ठेवते. आणि हे बघा, ही एकदम ओली सुपारी आहे. त्याचा रंग किती छान आहे बघा. आणि त्या उन्हामध्ये ठेवून वाळल्या की अशा ब्राऊन कलरच्या होतात आणि मग पूर्ण वाळल्या खणखणीत झाल्या की त्या सोलून त्याच्या आतमध्ये मी सुपारी असते ती मी काढून घेते. वेळीवर सोलाव्या लागतात ह्या सुपाऱ्या. आज नारळाचं झाड स्वच्छ करायला बोलवलं आहे. ते वरती चढलेले आहेत झाडावर, दिसते का वरती. आणि त्या एक एक फांद्या कापून खाली टाकत आहे. हे बघा, ही फांदी कशी खाली आली. ते असं दोरीला धरून ती फांदी खाली, म्हणजे वरून फेकत नाही, ती फांदी हळूहळू करून खाली येते. आणि मग खाली त्यांचा दुसरा माणूस ती काढून घेतो. त्या फांदीला बघा नारळसुद्धा लागलेले आहेत. ती त्यांनी दोर आहे त्या दोरीला लावून सोडलेली आहे. आता दुसरे हे जे आहे ही फांदी काढून घेणार आहेत खाली. ती दोरीला लावून सोडली आहे. ते बघा, त्याच्याबरोबर ते नारळ पण खाली आलेले आहे. म्हणजे वरून टाकत नाहीत, त्यामुळे आपटत नाहीत नारळ आणि फांद्या. असे हे नारळ काढून घ्यावे लागतात वर्षातनं एकदा दोनदा.
दोरीवरून सैल केली की इथे खाली ती फांदी येते अलगद, म्हणजे वरून ते टाकत नाहीत असं. त्याच्याबरोबर नारळ पण टाकतात. हे नारळ बघा, हा आमचा कोकणातला नारळ लावल्यामुळे नारळ खूप छान मोठे मोठे असतात. अशी फांदीला दोरी गुंडाळून मग ते फांदी खाली सोडतात, त्याच्याबरोबर नारळ सोडतात. त्या सगळ्या फांद्या आता काढून तिथे बाहेर रस्त्यावर रचून ठेवणार, म्हणजे मग ती कॉर्पोरेशनची गाडी येते आणि सगळ्या फांद्या घेऊन जाते. हे झाड आमचं नारळाचं जवळजवळ बघा 4 मजले उंच आहे. त्या नारळावर ह्याच्यावर चढलेले आहेत, हे बघा दिसतंय ना. एवढं चढणं पण मुश्किल आहे आणि त्या फांद्या तोडायच्या, नारळ काढायचे, हे खूप जिकरीचं काम आहे. आता झाड एकदम स्वच्छ झालेलं आहे. सगळ्या फांद्या त्याच्या तोडून नारळ काढलेले आहेत. आता ते खाली उतरत आहेत बघा. आता कसे उतरत आहेत ते. त्यांच्याकडे एक स्टँड आहे असा, त्याला पकडून, झाडाला पकडून ते उतरतात. कसे उतरत आहेत ते खाली. नारळाचं झाड लावायला मजा वाटते, पण त्याचं मेंटेन करणं खूप कठीण असतं. हे असं शोभेचं झाड आहे, त्याची पानं हिरवीगार छान दिसतात. इथे केळी लागलेली आहेत. तर त्या केळफुलाची भाजी होते आणि मग केळी झाली की तो घट काढणार आहे. झाडाचे नारळ, एक झाड पूर्णपणे त्याच्या फांद्या काढून हे नारळ उतरवलेले आहे. नारळ एक मोठा आहे. हे नारळ